उद्या मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सायंकाळी षष्ठी पूजन सालदुरे कुमारिकांतर्फे श्री सत्यनारायणची महापूजा सीमादेवी मंदिरात होईल। रात्रोटी 10 वाजता नमस्कार, रेकॉर्ड डान्स, सोलो डान्स, समूह डान्स, नृत्य दिग्दर्शक युवराज रमाकांत भोड, सादर करते सीमा माता महिला मंडळ सालदुरे आणि सालदुरे गावातील अनेक कलाकार। बुधवार दिनांक 25 मार्च 2026 रोजी रात्रो ठीक 10:30 वाजता श्री सीमादेवी नाट्य मंडळ सालदुरे श्री सीमादेवी उत्सवानिमित्त सादर करीत आहेत सदाशिव चव्हाण लिखित रवींद्र आरेकर आणि कीर्तिकुमार वेंदुरकर दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक कौटुंबिक हास्यप्रधान नाटक प्रेमाचा गोलमाल। सादर करते सीमादेवी नाट्य मंडळ सालदुरे। रवींद्र आरेकर, कीर्तिकुमार वेंदुरकर, वेशभूषा कीर्तिकुमार वेंदुरकर, नेपथ्य सालदुरे ग्रामस्थ मंडळ, प्रकाश योजना अमोल अमेय बांद्रे आणि साथी, रंगभूषा संतोष मशिलकर हरणे। यातील भूमिका आणि कलावंत अनेक जुन्या आणि नव्या कलाकारांच्या संचात सादर करीत आहोत प्रेमाचा गोलमाल। कीर्तिकुमार वेंदुरकर, रवींद्र आरेकर, सुनील सुर्वे, अजय आरेकर, सिद्धेश कर्देकर, आदित्य आरेकर, किरण खेडेकर, रामचंद्र कर्देकर, रणजित खेडेकर अशा राजश्री मंजेकर आणि तन्वी शिंदे अशा कलाकारांच्या संचात सादर करीत आहोत पुन्हा एकदा रंगभूमीवर बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सादर करीत आहोत धमाल सामाजिक विनोदी कौटुंबिक असं नाटक प्रेमाचा गोलमाल। याल तर हसाल नाहीतर फसाल अशी अभिनयाची जुगलबंदी। नरवणकर आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। पुढील सन्मान होतोय गावचे ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ शेवडे यांना देखील सन्मानित केले जाते। मी रामचंद्र कर्देकर मंडळाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पंढरीनाथ बाळा शेवडे यांना सन्मानित करावं। यानंतर खेळला जाणारा सामना उपउपांत्य फेरीतील सामना असेल। क्वार्टर फायनल क्रमांक 2 आजच्या दिवसातील अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गजान संघर्ष केशी दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। अमर भारत टासुरे, गजान संघर्ष केशी। धन्यवाद। पुढील सन्मान होतोय नरेंद्र नरवणकर यांचाही यथोचित सन्मान होतोय। मी मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र कर्देकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नरेंद्र नरवणकर यांना सन्मानित करावं। धन्यवाद। पुढील सन्मान होतोय प्रणयजी पेटकर ज्यांचा आम्हाला कायम सहकार्य असतं असे आमच्या सालदूरचे जावई पेटकर यांनाही सन्मानित केले जाते। मी ग्रामस्थ मंडळाचे सचिव प्रतेश आरेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रणयजी पेटकर यांना सन्मानित करावं। शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प असं सन्मानाचं स्वरूप आहे।
या स्पर्धेमध्ये अंतिम विजयी होणारा संघ रोख रक्कम 11,111, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,777, तृतीय क्रमांक रोख रक्कम 2,200, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 2,200, तसेच प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट पकड व सर्व चषक भारतीय जनता पार्टी दापोली. पुरुष कबड्डी स्पर्धा चषक श्रीराम भाऊ इदाते भारतीय जनता पार्टी. त्याचप्रमाणे सालदुरी चौपाटीवर बैलगाडी शर्यत घेण्यात आली. बैलगाडी शर्यतीमध्ये एकूण 21 बैलगाडीने भाग घेतला. अतिशय रोमहर्षक अशी स्पर्धा झाली. 2 गटांमध्ये ही स्पर्धा साकारण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 11,001, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,001, तृतीय क्रमांक रोख रक्कम 5,001, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 3,001 व 5, 6, 7, 8 अशा सगळ्यांना 1,001 आणि उत्तेजनाचं चषक देऊन गौरवण्यात आलं. हे पुरस्कृत केलं होतं श्री उदय रघुनाथ मणेरेकर गिमावणे यांनी. त्याचप्रमाणे या स्पर्धेची संपूर्ण क्रीडा नगरी श्री उदय रघुनाथ मणेरेकर यांच्याकडून. दरम्यान पुन्हा आपण जातोय मैदानात उत्कर्ष कर्देकर यांच्या अमोघ वाणीतून आणि जादुई वाणीतून आपण पुढचं समालोचन ऐकणार आहोत. चला या ठिकाणी महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ज्या ठिकाणी श्री सीमामाता सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ मुरुड अशा 2 बलाढ्य संघामधला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. स्कोरकार्ड ऐकूया. ज्या ठिकाणी 7 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे, तर 4 या गुणसंख्येवरती श्री सीमामाता सालदुरे या संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदेश कर्देकर यांचंही क्रीडानगरी शुभागमन झालेले आहे. क्रीडानगरी त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आज या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पार पाडायची आहे. सध्या स्थितीमध्ये आक्रमणासाठी तेजस रहाटे हा खेळाडू पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे मी विनंती करतो कुणाल शेवडे आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. कुणाल शेवडे आपल्याला मंडळाची विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. अनिल आरेकर आपण कुणालजी शेवडे यांना व्यासपीठाच्या दिशेने घेऊन या. चला या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाशी कमाई मात्र होऊन जाईल. त्या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये महत्वपूर्ण लढत आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट बक्षीसपत्र फेरी खेळ म्हणजेच काहीतरी सेमीफायनल साठी दाखल होईल. आणि त्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामे पाहायला मिळतील, परंतु हे दुसऱ्या फेरीतील सामने देखील तितकेच हाय व्होल्टेज आणि चित्तथरारक आहेत. यावेळेस मात्र रोहन या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय. रोहितला मैदानाच्या आतमध्ये रोखले गेलंय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते.
चांदुरे संघाच्या खात्यामध्ये सुपर टॅकल झाले, त्यामुळे 2 गुणांची कमाई झाली तर 1 गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये देखील झाली. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा श्री संकुलकर थोडासा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. संधी होती त्या ठिकाणी एक ऑल आउट करण्याची, ऑल आउट ठेवून गेले अशा सादुरे संघाला पण दुसऱ्या बाजूला डिफेन्स मार्फत रोहननं भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी संघातील महत्वपूर्ण खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं. आज कुठला संघ, एक संघ आपल्याला मिळेल जो सेमीफायनल मधून फायनलची फेरी खेळण्यासाठी. सुधाकर आरेकर, आपण कृपया व्यासपीठावर या. सुधाकर आरेकर, आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर करण्यात आलेली आहे. यावेळेस मात्र मल्टी पॉइंट रेड आहे. किती गुणाची कमाई असेल मैदानाच्या आतमध्ये? सुपर रेड त्या ठिकाणी पाहायला मिळते. श्री संकुलकर या खेळाडूच्या माध्यमातून. सुधीर खेडेकर, आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने या. तब्बल 3 गुणाची कमाई करत श्री संकुलकर आपल्या कोर्टमध्ये सक्सेसफुली ट्रॅव्हल करतोय. 3 गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि त्या 3 गुणांना स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलेला पाहायला मिळते. परंतु किंडार पाडला गेला मुरुड संघाच्या कोर्टमध्ये आणि त्यानंतर मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती मुरुडचा संघ आहे. संचितने या ठिकाणी गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न केला नाहीये. डिफेन्स मार्कवरती भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या ठिकाणी जर एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला तर 2 गुणाची कमाई होऊन जाईल. जर चढाईपटून गुणाची कमाई केली तर संभवत ऑल आउट देखील होण्याची आवड या ठिकाणी आहे, शक्यता होती. पण तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल पाहायला मिळतोय 2 खेळाडूंच्या डिफेन्सला. श्री संकुलकर या खेळाडूला रोखलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये श्री संकुलकर या खेळाडूला सक्सेसफुल टॅकल केलाय आणि तब्बल 2 गुणाची कमाई ही मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये. रोहित लाड या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये रिवाइव्ह देखील पाहायला मिळत आहे आणि लगेचच चढाई मार्फत 5 रन झालाय. महत्वपूर्ण चढाई आहे, चढाई सजवली जाते. रोहित या खेळाडूच्या माध्यमातून हँड टच केल्याचा दावा ठोकला जातोय. रोहित लाड मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. या मॅच मध्ये आक्रमकता पाहायला मिळते. टेक्निकल पॉइंट दिला जातोय. फाऊल प्ले केल्याबद्दल या ठिकाणी टेक्निकल पॉइंट दिला जातोय. चांदुरे संघाच्या खात्यामध्ये ही संपूर्ण स्पर्धा दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जाते. त्यामुळे त्यांचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यांच्या आधारावरच तुम्हाला तुमचा खेळ सादर करणं अनिवार्य आहे. फाऊल प्ले केला तर टेक्निकल पॉइंट दिला जाईल. एक टेक्निकल पॉइंट दिला गेला चांदुरे संघाच्या खात्यामध्ये. तो रोहित लाडचा आक्रमक खेळ पुन्हा एकदा या ठिकाणी. या मॅचचं पहिलं सत्र मात्र आक्रमक राहिलंय. या ठिकाणी व्हॅलिड रेड. रोहित लाड या खेळाडूच्या माध्यमातून एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. आर्य त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांदुरे लेफ्ट टू राईट चढाई सजवण्याचा प्रयत्न, पण डिफेन्स पुन्हा एकदा जेर बंद करेल. आर्य या खेळाडूला मुरुड संघाच्या डिफेन्सनं पुन्हा एकदा कमाल केली आहे, गुणाची कमाई करतोय. महत्वपूर्ण सामन्याची ही काही मिनिटं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सध्या सेवेचे मुरुड संघ थोडासा अग्रेसर आहे. डिफेन्स मार्क वरती रेडिंगच्या डिपार्टमेंट मध्ये अगदी दमदार प्रदर्शन केला जातोय. पण दुसऱ्या बाजूला चांदुरे संघासाठी रोहन या खेळाडूच्या माध्यमातून चढ्या सजवल्या का जात नाही हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. हा देखील एक प्रश्नचिन्ह सर्व उपस्थित क्रीडा रसिकांना पडलेला पाहायला मिळतोय. अजून देखील रोहनला तितकासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न केलाय. डिफेन्स मार्फत भूमिका बजावण्याचे प्रयत्न केले आहेत. आपल्या संघातील बाकी खेळाडूंना चढाई मार्फत पाठवलं गेलंय कारण तितकासा त्यांना देखील अनुभव मिळावा. हा अनुभव पुढील काही स्पर्धेसाठी तितकाच महत्वपूर्ण ठरेल. पण दुसऱ्या बाजूला थर्ड रेडची इशारत तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी सज्ज होतोय खेळाडू. डावखुऱ्या शैलीचा चढाईपटू आहे. पायामध्ये डायव्ह करण्याचा प्रयत्न प्रथमेश काटकर या खेळाडूचा सक्सेसफुल ठरेल. गुणाची कमाई केली जाते. एका गुणानं स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकवलं जाईल. श्री संकुलकर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. रिवाइव्ह झालाय. लगेचच चढाई मार्ग वरती 5 रन केले जात आहे. ड्युटी बजावण्यासाठी सज्ज होतोय चांदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी व्हॅलिड रेड. श्री संकुलकर या खेळाडूच्या माध्यमातून व्हॅलिड रेड पाहायला मिळते. पण दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा रोहित लाड हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होईल. मधला काही काळ या संघानं गाजवलं होतं. भैरवनाथ मुरुड संघ अनेक साऱ्या स्पर्धेचं विजेतेपद कंटिन्युअसली आपल्या नावावरती राहिलं.
त्यानंतर मात्र थोडासा काही काळ भैरवनाथ मुरुड संघ कबड्डीपासून दुरावला. त्यानंतर त्याचा दबदबा देखील तितकाच कमी होताना पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा गेल्या हंगापासून पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा खेळ करत भैरवनाथ मुरुड हे नाव पुन्हा एकदा सत्रातील खेळाला सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्राची पहिली चढाई सजवली जाते. रोहित लाड या खेळाडूच्या माध्यमातून मुरुड संघासाठी या ठिकाणी आक्रमण केला जातोय. आक्रमणासाठी सज्ज होतोय रोहित हा खेळाडू. परंतु पहिल्या सत्रामध्ये जे काही घडलंय त्याकडे लक्ष न देता कुठेतरी पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करण्याची आवश्यकता दोन्ही संघांसाठी. कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त एका गुणाची आघाडी ही सध्या स्थितीमध्ये मुरुड संघाकडे पाहायला मिळते आणि ती सुनिश्चित नाहीये की इथून मात्र मुरुडचा संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर करेल. त्या एका गुणाच्या आघाडीवरती हे सुनिश्चित नाहीये. त्यासाठी भक्कम आघाडी घ्यावी लागेल. कारण समोर प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. श्री श्रीबाबाचा सालदुरे संघाला आपण पाहतोय आणि तो संघ इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीये. आज घरच्या मैदानावरती त्यांचा खेळ पाहतो. बाकीचे सर्व खेळाडू जे आपण पाहतोय ते कुठेतरी थोडेसे नवोदित पाहायला मिळत आहेत. संचित गुरव या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलंय, तो खेळत असतो भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून. परंतु बाकी 5 खेळाडूंचा विचार केला तर कुठेतरी अनुभवी नाहीये, तितकासा अनुभव त्यांच्या पाठीवरती नाहीये. त्यामुळे त्या खेळाडूंना सावरून पुन्हा एकदा खेळ सुरू करणं, तितकं आक्रमक खेळ करणं हे देखील रोहित लाडसाठी ते तितकं थोडंसं कठीण आहे. तर तो आतापर्यंत चांगल्या दर्जाचा खेळ त्या खेळाडून देखील केलाय. भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपला या ठिकाणी थर्ड रेडची इशारा होते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण संचित हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. स्वतःच्या उजव्या कोनावरतून पुन्हा एकदा डाव्या कोनावरती सरसावलाय. आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय, मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. थोडासा आक्रमक खेळ आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र मिड लाईन क्रॉस केली जाईल. संचित गुरव या खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड आणि 2 गुणाची कमाई त्या ठिकाणी संचितनं आपल्या संघासाठी मुरुड संघासाठी करून दिलेली पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी पुन्हा एकदा संचित या खेळाडूच्या माध्यमातून. रोहित लाड या खेळाडूला अगदी चांगली साथ दिली आहे. परंतु ज्यावेळेस थर्ड रेड सजवली गेली त्यावेळेस मात्र शेवटच्या काही सेकंदांचा खेळ बाकी होता. थोडासा संयम दाखवणं आवश्यक होतं. एक ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला, परंतु अजून एका साथीदाराला टच करत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर संचितनं मिड लाईन क्रॉस केली आहे. 2 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. एक चांगली बातमी, 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले तर 2 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात सालदुरे संघाचे. आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण तेजस रहाटे या खेळाडूचं सालदुरे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब कामगिरी त्या ठिकाणी चढाईपटूच्या माध्यमातून डिफेन्स एकवटलाय, सक्सेसफुल कामगिरी केली आहे. रोहित लाडच्या संघाला पुन्हा एकदा गुणाची कमाई करून दिली आहे. एका गुणाने स्कोर कार्ड त्या ठिकाणी पुढे सरकताना पाहायला मिळतोय. तो मात्र मुरुड या संघाचा. मोबाईल गेली असते तुमची. चला या ठिकाणी रे जार पडला. क्रीडा रसिक ज्या ठिकाणी आपण उभे आहात, ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय, कृपया स्वतःची काळजी घ्या. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे आणि सिंगल भेटला पाहिजे ना, मारलं नसतं तर. कुठेतरी आपण या ठिकाणी या महत्वपूर्ण सामन्याचा आस्वाद घेतोय आणि सर्वांच्या नजरा या संपूर्ण सामन्याकडे लाभल्या आहेत. ज्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे सालदुरेचा संघ, पण तितकासा अडचणीमध्ये म्हणता येणार नाहीये कारण तितकीशी आघाडी देखील मुरुड संघाकडे नाही. ज्या ठिकाणी थोडस चिंताजनक वातावरण सालदुरे संघाकडे निर्माण होईल. परंतु रोहन उके थोडासा शांतता मैदानाच्या आतमध्ये हा मात्र खूप मोठा प्रश्न चिन्ह पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई केली आहे, बोनस गुणाच्या कमाईनं तयार नाहीये. जिद्दीनं संघर्ष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन सालदुरे संघासाठी. रोहित लाड या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय.
आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी व्हॅली रेड करतून माघारी पडतील. प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्री संकुलकर हा खेळाडू सज्ज होतोय. कोणतरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू श्री सीमा मतदार सालुरे संघानं सातत्याने संधी दिली आपला खेळ सादर करण्याची आणि त्या संधीचं सोनं केलंय. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झालेली पाहिली. यंदाच्या संभाव्य 20 खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव आहे आणि आपल्या नावाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न मल्टी पॉइंट रेड केली. पुन्हा एकदा श्री या खेळाडूला हळूहळू आपल्या साथीदारांना मैदानाच्या आतमध्ये रिवाईव्ह करतोय. आक्रमणासाठी महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी मुरुड संघाचा चढाईपटू दाखल झालाय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गुणाची कमाई मात्र केली जाते सालुरे संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस मात्र आईन हा खेळाडू सध्या स्थितीमध्ये एक व्हॅलिड रेड करण्याच्या दृष्टीने मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड या सामन्याचा निकाल संभवता शेवटच्या चढाईपर्यंत जाईल. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 9 या खेळाडूच्या माध्यमातून सजवला जातोय. मुरुड संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. स्वतःच्या डाव्या खोलीवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. 4 खेळाडूंचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब कामगिरी पाहायला मिळते. अनुभवाची कमतरता या ठिकाणी मुरुड संघाकडे. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय सातत्याने खराब प्रदर्शन केला जातोय. कुठल्याही खेळामध्ये अनुभव तुम्हाला तितकाच महत्वपूर्ण ठरतो आणि या ठिकाणी थोडीशी अनुभवाची कमी कुठेतरी जाणवते त्या मुरुड संघाच्या माध्यमातून. पुन्हा या ठिकाणी रोहित यावेळेस मात्र गुणाची कमाई करेल. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित लाडा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी आशा प्रफुल्लित असतील मुरुड संघासाठी. जर्सी क्रमांक 9 या खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते आक्रमणासाठी. 4 खेळाडूचा पुन्हा एकदा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डिफेन्सला संयम बाळगलाय. रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहित लाड आक्रमणासाठी सज्ज होईल. मागच्या चढाईमध्ये गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला. परंतु यावेळेस मात्र संभवत व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न केला जातोय. आक्रमणासाठी आधी हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 15 आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय. 4 खेळाडूचा डिफेन्स आहे. 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आक्रमण केला जातोय. व्हॅलिड रेड आर्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहित लाड हा खेळाडू सज्ज होतोय. डावपुऱ्या शैलीचा चढाईपटू बोनस गुण तितक्याच अगदी सुरेखरित्या घेताना पाहायला मिळतो. रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत आहे. पण यावेळेस मात्र आपण पाहतोय चला या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो मात्र श्री. थोडासा आक्रमक खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. गडी टिपला जाईल. संभवता प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल आणि भैरवनाथ मुरुड संघासाठी सामना फसेल. या ठिकाणी संचित प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण चढाई आहे मुरुड संघाच्या दृष्टीनं. यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. त्या ठिकाणी डिफेन्स एक पटेल गुणाची कमाई सालुरे संघाच्या खात्यामध्ये होईल आणि ऑल आउटच्या उंबरठ्यावरती मुरुडचा संघ जाईल. ऑल आउट घेतला जातोय. 1+2 3 पॉइंट्स सालुरे संघाच्या खात्यामध्ये जोरदार कुठेतरी आपण पाहतोय तर थोडंसं धोकादायक ठरलंय. ऑल आउट घेतला गेला मुरुड संघाला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना
27 या गुणसंख्येवरती सातुरेचा संघ आहे, तर 19 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. यानंतर खेळली जाणारी लढत उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनलचा सामना असेल. अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गजान संघर्ष केशी. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अमर भारत टासुरे, गजान संघर्ष केशी. यानंतरची लढत देखील तितकीच हाय व्होल्टेज. दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर येतील आणि ती लढत खेळतील, त्यामुळे तो सामना देखील तितकाच महत्वपूर्ण राहील. या मॅच मध्ये थोडासा अग्रेसर या शेवटच्या क्षणाला श्री सीमामाता सालदुरेचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी संचित प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी अजून एक व्हॅलिड रेड संचितनं केली आहे, परंतु व्हॅलिड रेड करून चालणार नाही. आक्रमकता स्वीकारावी लागेल, आक्रमक खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. उपस्थित क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणे या ठिकाणी आवश्यक आहे. सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज तिकडे घेऊन जाणं महत्वपूर्ण आहे. संघाच्या हिताच्या दृष्टीनं, विजयाच्या दृष्टीने या ठिकाणी आक्रमण करणं मुरुड संघासाठी तितकंच महत्वपूर्ण आहे. तर मॅच मध्ये पुनरागमन करायचंय, तर कुठेतरी एक मल्टी पॉइंट रेड जी मुरुड संघाला मॅच मध्ये घेऊन येईल सादर करणं आवश्यक आहे. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल अँकल होल्ड गुणाची कमाई करून देतोय सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. परंतु तदनंतर मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होईल तो मात्र आई ना खेळाडू. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. आई ना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. वेळ निघत चालले बजरवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा काही गडबड आणि मल्टी पॉइंट रेड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 गुणाची कमाई आहे सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला. अनुभव त्या ठिकाणी कामी पडला सालदुरे संघासाठी. श्री संकुलकर या खेळाडूंना डाव सावरला, पण दुसऱ्या बाजूने अनुभवाची कमतरता जाणवली. त्यामुळे मुरुडचा संघ या ठिकाणी कुठेतरी आपण पाहतोय तर थोडासा चाचपडताना पाहायला मिळतोय. पराभवाच्या दिशेने या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय, पण दुसऱ्या बाजूने सालदुरेचा संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. यानंतर होणारा सामना अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. थोडंसं आमच्या मंडळाला सहकार्य करा. आपण आत्ताच क्रीडांगणाच्या दिशेने या अमर भारत टासुरे आणि गजानन संघर्ष केशी, जेणेकरून मैदानावरील सामना संपताच आपण लगेचच मैदानावरच्या आतमध्ये दाखल व्हाल आणि लगेचच सामन्याला सुरुवात केली जाईल. संबोध या ठिकाणी श्री सीमामाता सालदुरे संघ या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत गाठण्याच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. ऑफिशियली इशारा बाकी आहे, पंचांचा इशारा येतोय. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट. शेवटच्या आणि अंतिम मिनिटामध्ये गेलेला हा सामना. जाऊन पोहोचेल या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये. तो चांगला खेळ दुसऱ्या बाजूने मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण तो अनुभव थोडासा कमी पडला त्या ठिकाणी. डिफेंडरच्या माध्यमातून सातत्याने चुका घडल्या त्या ठिकाणी पराभवाच्या दिशेने या ठिकाणी जावं लागतं. परंतु रोहित लाड या खेळाडूनं पुन्हा एकदा एका नवोदित संघाला घेऊन अगदी चांगला डाव मैदानाच्या आतमध्ये सावरलाय. या ठिकाणी पंचांचा ऑफिशियली इशारा येतोय. सामना संपेल मैदानाच्या आतमध्ये आणि श्री सीमामाता सालदुरे संघ जाऊन पोहोचेल या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये.